बाबू तुझं नाही ते तुझं नाही डॉगी नाही खाते बाबू. चला चला बाहेर चला बाहेर बाहेर बाहेर. बाबू खाली बस ना बेटे खाली बस खाली बस खाली बस. हां हां छान 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 पोरे बघा. आंघोळ करायची आहे का नाही त्या सांग मला पहिले. पाणी आणून माझ्या पाणी आणू तू तुला नेऊन टाकीमध्येच बसवते ना वरच्या. चल ना फुल भरले टाकी चल. त्या म्हशी कशा बसतात तल्यामध्ये गरमीच्या दिवसात तशात तुला बसून टाकीमध्ये द्या. सोनूला काही तिकडे खबरच नाही कशाची. सोनू झोपलं बिस्कुटचा पुडा खाऊन. चला आता घेतला इथे मस्त मसाला पॅकिंग करायला. सुगंध एवढा भारी सुटलाय ना मसाल्याचा एकदम भारीवाला सुगंध. नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी छानशी आता दुपारची वेळ आहे. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता मी आपल्या ब्लॉगला छान अशी सुरुवात केलेली आहे. तर चला आजच्या दिवसामध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय मला देता येईल ते बघूयात. म्हणून सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जे पण काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. ओके चला. आणि तुम्ही जो 2-3 दिवसापूर्वी जो एक ब्लॉग पाहिला त्याच्यामध्ये मी केवणी दिवे गावामध्ये जाऊन मसाल्याच्या गिरणीतून आपला मसाला दळून आणला होता. पण तो काही तुम्हाला पॅकिंग वगैरे करताना दाखवला नाही किंवा मसाल्याचा रंग वगैरे कसा आहे ते तुम्हाला दाखवलं नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सुद्धा दाखवते. शर्मा कमी कर खाली उतार. काय करते तू चादर काढून ना. सुसू बिसू करशील सोप्यावर मार कशी पट. नाही गे मी आजचीच बोलली बाबू. बाई बाई पोरे आहे का पोर नक्की नखरेची. नाही घे दादाची बाटली दादा मारेल तुला. नाटकं करू नको. बघा मंडळी दुपारी बसल्या एवढा आता ब्लाऊज शिवून घेतला आहे मी. पार्ट म्हणजे सगळे रेडी केले आहेत. फक्त आता जॉईन करायचे ठेवले आहेत. ओके हे बघा जी काळ्या रंगाची साडी मी भिवंडीवरून आणलेली तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी दाखवलेली. एवढा आता शिवून झाला आहे म्हणजे पार्ट सगळे रेडी केले आहेत मी ब्लाऊजचे. फक्त आता ते जॉईन करायचे आहेत. आणि हे बघा हे हात पण शिवून झाले आहेत. फक्त जॉईन करायचे आता. हे बघा बघू आता शिवल्यानंतर कसा रेडी होतो हा ब्लाऊज. ओके आता चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग थोड्या वेळ बसते अजून मशीनवर. मोनू झोपणशा उठला डायरेक्ट जांभळा ताटच जेवून बसलेला खायला. जांभळा खाऊन नको झाला. चला मंडळी या आता चहा पिवायला. 1:30 हे बघा चहा ओलेल म्हणून चहा उचल तुझा येतो. याचा पाय बी कापाचा आहे. या आता चहा पिवायला. संध्याकाळचा चहा बाबू तिकडं चहा ओलेल साडीवर. चला मंडळी आता चिन्मय कामावरून आलाय लगेच पबजीवरती जोर त्याने घेतले नुसते. चाय घेऊया एकीकडं. ओके आता झाडलोट करून घेते त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी करते. तर मंडळी हा बघा इथे आपला मसाला. तर आपण मसाला घेतलेला 3 किलो पण ते सुकून वगैरे मिरच्या 2.25 किलो मसाला आपला भरलेला. पण मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये 1/2 किलो गरम मसाला घेतल्यामुळे आपला मसाला बरोबर 3 किलो झाला आहे आता. ओके आता चिव जरा आवाज कमी करतोस का. खाते चापड आता एक आवाज म्यूट कर. तर मंडळी राई आपल्याला दिली होती ना गरम मसाल्यासोबत ती मस्त भाजून मी मिक्सरला दळली आणि मग ते चक्कीमध्ये सोबत घेऊन गेली. मग त्या ताईंनी ना मसाला जेव्हा चालला ना तेव्हा ते मिक्स करून दिले आपल्याला. ओके नाही तर आपल्याला घरामध्ये मिक्स करायला लागली असती. असा काहीसा आपला मसाल्याचा रंग झालेला आहे एकदम टॅम टीम. चिन्मय खाते का जरासा बरू का तुला एका चमचा मसाला बरू. तुला गाडी उचलून न्यायला लागेल दवाखान्यात. आगवड लागली. मसाला ना एकदम छोट्या छोट्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवणार होतो. 100-100 ग्रॅमची पाकिटे जी आमच्याकडे आहेत ना पिशव्यांची त्याच्यामध्ये. कारण का आपल्या घरामध्ये भरतं पुराचं पाणी. मग जर असंच डब्यामध्ये जर भरून ठेवलं ना फॅन बंद केला मग मला गरम झाला आहे का खूप जास्त काम आलं तर मग त्याला म्हणजे काय बोलतात त्याला असं पाण्याचं हे लागू शकतं. त्याच्यामुळे मग पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं मग काही टेन्शन नाही. तर असं डब्यात भरला ना तर मसाला खराब होण्याची शक्यता आहे आपली त्याच्यामुळे. कारण की मसाल्याचा लगेच रंग उडेल. असा काही मसाल्याचा रंग आपला आलेला आहे मस्त एकदम लाल गाजरासारखा.
कलर आले मसाल्याचा. तरी पण तुम्हाला आता मी रात्रीच्या वेळेला दाखवते म्हणून तुम्हाला ब्लॉगमध्ये कदाचित असं दिसतो आहे. पण जर दिवसा जर दाखवलं असतं ना तर तुम्हाला समजलं असं त्याचा रंग ओरिजिनल कसा आहे. तो एकदम लाल भडक नुसता. आंघोळ करायची आहे का नाही त्या सांग मला पहिले. पाणी आणून हो तुला नेऊन टाकीमध्येच बसवते ना वरच्या. चल ना फुल भरले टाकी. चल त्या म्हशी कशा बसतात तल्यामध्ये गरमीच्या दिवसात तशात तुला बसवच टाकीमध्ये द्या. खालच्या टाकीत बसायचं का? खालच्या टाकीत बसायचं वरच्या टाकीत बसायचं सांग मला. मला नाही मी बरोबर मला कोणी सांगायला का आंघोळ करायचं म्हणून. तुला सांगायला लागतं रोज रोज चिन्मय आंघोळ करायला चल आंघोळ करायला चल. नाही तर नाही बोलला तर सुट्टी घेते आंघोळ करायला म्हणून. आळशीकांचा खायच्यासाठी नाही आळशी होतो एवढा. हां आज केली पण 2 टाईम आंघोळ करायची असते. 1 टाईम नाही काय 2-3 टाईम जेवते ना. 2 टाईम तर आंघोळ कर. मी फॅनच्या खाली उभी आहे तरी मला घाम बघा काय चाललंय मला काही तेच समजत नाही. फॅनच्या खाली उभं राहून बोलते मी तरी सुद्धा मला घाम येतो. फॅन बंद केला ना तर मग तर बघायलाच नको. आणि मग ब्लॉगमध्ये त्या फॅनचा खूप जास्त आवाज येतो ना म्हणून. चला आता असो याच्या मागे मी लागत नाही. पबजी खेळायला बसले. याचा जोपर्यंत हारत नाही ना पबजीमध्ये तोपर्यंत अंग धुवायला जाणार नाही. म्हणून मी तोंडाचा वटका करत नाही. मी पटकन जाऊन चपात्या बनवते. आणि हे बघा याच्यामध्ये ना उद्या इडली बनवायची आहे ना मला म्हणून मी दुपारी तांदूळ भिजायला ठेवलेले. उकडा तांदूळ आहेत. उकडा चावल बोलतात ना ते येते. आणि ते उडदाची डाळ मस्त फुगले बघा उडदाची डाळ पण. चला आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते आणि लगेच तांदूळ आणि डाळ वाटून घेते. ओके इकडे बघा आल्याबरोबर लगेच लक्की पलत बाहेर. काय रे म्हणू दीदीला जमलं नाही सांगितलेलं ना. मग आता उद्या जाशील कामावर. मग उद्या ने मग गणेश काहीतरी घेऊन आलेला आहे. चिन्मय भाऊ काहीतरी घेऊन आले. चिन्मयला डोळं बघ कसं गेलं. साल्या तू मुंबईवरच जाते तुला का काही भेटते का? हां पैसे नाही तुझ्या मुंबईवरच फिरायला जाणार पैसे असतात. नो पैसा काय आणले ना मोनिश ना येताना मस्त मोमोज घेऊन आला आहे. चल लकी बघा बाबू तुझ्या नाही ते तुझ्या बाहेर चल बाहेर तुला पण चल ये बाबा. अरे थांब ना मेंटल चाललं तिथे. तेव्हा काही छान पोऱ्या बघा. खाली बसा आता. चू ये ना आता. दोन्ही नॉनव्हेजच आहेत का? पप्पाचा उपवास आहे. भेटेल ना मग भेटेल खायला. बस खाली बस बाबू तिकडे चटणी खाली बस मग खाली बस. येला पण इथं खाली बस. इथं खाली बस. बस मम्मीची गोडीला. चू ये लवकर म्हणू घे. अरे तो मला जरासं कच्चा वाटलं जरासं पीठ. या मंडळी मस्त मोमोज खायला. चीजवाला ना टाकीमध्ये पडायचा वेळ होतो बघ त्याला बघ. तो बॉईल केलेला मला नाही एवढा आवडला. त्याला बघ टाकली बिटलीमध्ये पडायचा वेळ होतो. सोनूला काही तिकडे खबरच नाही कशाची. सोनू झोपला बिस्किटचा पुडा खाऊन. व्हेज आणल्याचं पप्पाला पण घाला भेटलं असतं. बरोबर दोघं भाऊ बघ कसं बसल्या. यो बघ नाम्या बघ काहीच सोडी नाही ना. योवाला भर लागला तळलेला नाही हो. यो भर लागला. बसले बसा हात टेकून जाईल. तू खाऊ नको की
तुझं पोट खराब होईल लगेच हे खाल्ल्यावर. तिखट आहे जमते. तू तिखट खात नाही ना बाबू? लको लको देवा देवा नको रे देवा नको. जाम हलकट ना नक्की. नको देव जाम तिकडे दे. हे बघा मंडळी, आता इडलीचं पीठ पण इडलीचे तांदूळ आणि डाळ पण वाटून घेतले मस्त एकदम. आता पिठाला ना मस्त फेटून घेतले चमच्याने. आता याच्यावर झाकण देते, ठेवून देते असंच. लकी लकी तुझी जीभ दाखव, सगळी बाहेर काढ. लकीने आमच्या जांभळा खाल्ल्यात बघ, कशी जांभळी झाली जीभ आमच्या लक्कीची. अजून दाखव बाबा, अजून बाहेर काढ जरा, अजून बाहेर काढ लक्कू. हे बघा माझ्या पोऱ्याची जीभ कशी आहे बघा, जांभळी जांभळी झाली, जांभळी जांभळी. हे बघा जांभळी झाली बघ कशी जीभमधली. जांभळा का देईन तो फटका दे साल्या. कवरा गरीब ना कवरा नाही पोऱ्या माझा. लकीचं दात कसा लागते रे, लकीचं दात किती खराब झाले. वरचा दात बघा झाले. लकू इकडे लकू इकडे लकू इकडे लकू इकडे लकू इकडे इकडे ना दात बघू ना, दात दाखवू ना. आपल्या फॅमिली मेंबरला दात दाखवू बाबू तुझे दात. नाही देणार नाही मग तुला काय खायला. चपाती बनवली ना, इकडे बघा. तंबाखू खाते का तू? तंबाखू खातेस का? कातोऱ्या कसे दात तुझे? खायच्या कामाचा फाश आहे नुसता नुसता. खायच्या कामाचा फाश आहे पोऱ्या नुसता. मंडळी ड्रम बघू बाबा ए निघा किचन मध्ये बाहेर. ड्रम बघून चापटाय तुला आता. बघणार नाही ना ती झालं. हो एक काम सांगितलं जरा, ते पण त्याला करायला होत नाही. ए लक्की बाबा, लक्की लगे पळत पळत झाली बाहेर. आपण जाऊ पण बघू, जाऊ पण म्हणा. आवड बघून जरा मजा होतो. सर आता सगळं जेवण वगैरे बनवून झाले. मोनिशा आला कामावरून, मोमो झाले ते खाल्ले आणि आता जिमला गेलं होते. ओके, आणि आता वाजल्यात बरोबर 9:30. आणि आता सगळं किचनचं माझं काम आवरलं आहे. इडलीचं बॅटर पण आता रेडी करून ठेवलं आहे मी. आता फ्रेश होते, त्याच्यानंतर मोनिशा आला की मग जेवायला घेऊ. इकडे बघा, यो होता कुठं? सोनू तू कुठे होतीस बाबू? आम्ही सगळं खाऊ खाल्ला. खाल्ला चगला बाबा दादानी खाऊ आणले बाबू, आम्ही सगळं संपवला. आता झोपेतून उठले. काय रे सोनू बाबू, तू झोपलेली तेव्हा आम्ही सगळं मोमोज खाऊन टाकले. लकीने भाऊने आम्ही सगळ्यावी. तुलाच नाही भेटलं बाबू. आता तू झोपलेली ना, टिक्के बिक्के लावून झोपते जांभळांचे. उद्या आंघोळ करू का? उद्या रविवार आहे. चिन्मय याला साखळीला बांध, लकीला सोनूला मस्त शॅम्पू लावून तुझी आंघोळ करून घेऊ उद्या. कारण का ते सोनू तुलाच गुमान का ते, आम्हाला नाही का. लकी तुझी पण आंघोळ करायची उद्या. चला आता घेतला इथे मस्त मसाला पॅकिंग करायला. सुगंध एवढा भारी सुटलाय ना मसाल्याचा, एकदम भारी वाला सुगंध. हो बाबा हो. सुगिंदा सुगिंदा तू 6:30 वाजल्यापासून तू पबजी खेळते ना, आले का? लाज वाटायला पाहिजे तुला. पॅकिंग करते गरम होते फॅन गेले. 50-50 ग्रॅमचे पॅकेट आम्ही बनवायला घेतले. आता मस्त मसाला पॅकिंग केला आहे आपला. अच्छा काहीतरी 50-100 ग्रॅमचं पॅकेट होईल. हो 100 ग्रॅमचं पण नाही होणार, 50 ग्रॅमचंच होईल. एवढ्या पिशव्या होत्या घरामध्ये, मस्त अशा पॅक करून ठेवले. भिंतींना ओलावा असते त्याच्यामुळे सगळं साहित्य खराब होते पावसाळ्यामध्ये. आता मागच्या वर्षी तांदूळ गहू सगळे खराब झाले, प्लस चकळ्या बिकळ्या काढलेल्या त्या पण सगळ्या खराब झाल्या. मसाल्याचा पण रंग उडाला, म्हणून आम्ही असा जुगाड केला आहे का बरं पिशवीमध्ये पॅकिंग जर करून ठेवला तर कदाचित हवा नाही लागणार त्याला. बघू आता काय होतं आहे ते, पाऊस पडायला लागल्यावर समजेल तेव्हा पण दाखवेन तुम्हाला मी मसाला. आता रंग ए बाबू थांब, मसाला आहे तो तिखट आहे. मसाल्याचा रंग वगैरे खूप भारी आला आहे. आता तुम्हाला रात्रीच्या वेळेला ब्लॉगमध्ये दाखवले, त्याच्यामुळे तुम्हाला आता कसा वाटतं ते माहीत नाही, पण रंग वगैरे खूप भारी आला आहे. उद्या रविवार आहे तर उद्या काहीतरी मटण किंवा चिकन बनवू. आता बनवून आणलेल्या मसाल्यामध्ये असा पण मसाला आपल्या घरचा संपलेला बहिणीने पाठवून दिलेला आणि त्याने पाठवून दिलेला, तोच किती दिवस आम्ही वापरत होतो. आता तिचा पण संपला आहे, म्हणजे दिलेला तिने तो. तर उद्या आपण आपल्या म्हणजे हा नवीन मसाला बनवला आहे ना, त्याचा उद्या आपण मस्त जेवण बनवणार आहोत. मटण किंवा चिकन जे काय होईल ते उद्या ते तुम्हाला दाखवेन. मग बघू कसा रंग वगैरे येतो आहे तो जेवणाला. ओके,
मसाल्याचा रंग तर भारीच आला एकदम आणि सुगंध पण खूप भारी आहे मसाल्याचा, कारण का आम्ही आता पॅकिंग करत होतो ना तेव्हा एकदम घमघमाट सुटलेला मसाल्याचं एकदम. ओके, आता उद्या जेवण बनवू तेव्हा समजेल मसाल्याची चव किंवा मसाल्याचा रंग वगैरे. ओके, आता हळद पण पॅकिंग करायची आहे, पण आता नाही, आता उशीर पण जाम झाला आहे. उद्या पॅकिंग करेन हळद. इकडे बघा जेवले आता, ते मोबाईल जेवले कसं लोलते बघा. हो बघ, तो जेवायला बसले पुलक्याने बाजूला बाजूला. लक्कू बाबू दुधू पितो, दुधू पिणार आहे तर तू थंड थंड दुधू पिणार. पिते का दुधू पाहिजे तुला. हे अरे चपाती घातली कशी मी अर्धी दिली दिदी लकीन चपाती खाल्ली का. मग ती अर्धी चपाती कोणी खाल्ली मग. मग त्यानेच खाल्ली असेल. हे सोनू इकडे तू चपाती खाते का. ऐ शोना बेबी. या मंडळी जेवायला बरोबर 11:15 वाजल्यात. मसाला पॅकिंग करता करता टाईम झाला जरा. तर ते मी सगळी जरा जेवल्यात, मी जेवायची बाकी होती. यात मस्त जेवायला चपाती, अंड्याची भुर्जी आणि मोठी चटणी रेडी केली होती जेवायला. बघू हे बघू त्याला बरवायला लागतं जेवायला. बघ आता राणी किती कंचा आमच्या घरात त्यात काही समजा नाही मला. भरवला ना बरोबर खात जेवते तो. भाकरी चपाती असेल त्याला भरवायलाच लागते. घे कधी असं मोनू जेवत होता ना त्याच्या ताटामध्ये जेवत होता. घे किती खाजले अंगाला. लाडाचा बाबू आहे आमचा, लाडाचा बाबू. मंडळी आता सगळ्यांची आमची जेवणं वगैरे आवरलेली आहे. मुनीश तर गुळ पण झाला, कधी चिन्मय पण गेला झोपाला आणि हे बाहेर अंगणामध्ये चालतं जातं जेवल्यात ना. चला आता ब्लॉगचा मी एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.